राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक घडामोडी. आज होणार संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान. पुढील बातमी आहे, सोयाबीन कापूस हमीभावामध्ये लक्षणीय वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्राशी सकारात्मक चर्चा. खरेदी केंद्राची संख्या वाढविण्याचे निर्देश. कापसाला ऐतिहासिक हमीभाव, मागील वर्षीच्या तुलनेत 501 रुपयांनी चक्क केली वाढ. कापसाच्या भावात दरवर्षी 7चा फाडा, मागील एक तपापासून दर 7,000 वरच. व्यापाऱ्यांची बोली कमीच, शेतकरी व्यवसाय आला धोक्यात, शेतकरी आले रडकुंडीला. सोयाबीन भाववाढीची ग्वाही, पण कापसाबद्दल गप्प का? शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न. सरकार कुणाचे येऊ, शेतकऱ्यांचा संघर्ष झाला आहे अटळ. बदलत्या वातावरणाने वाढवली मिरची उत्पादकांची चिंता. केशोरी परिसरात सर्वाधिक मिरचीची लागवड, कृषी विभागाकडून केले आहे मार्गदर्शन. मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर धानाची आवक, महामंडळाकडे अजूनही नोंदीच. आदिवासी महामंडळाची जिल्ह्यात 90 केंद्रे, धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. खुल्या बाजारात धानाचे भाव 2,500 स्थिरावले, विक्रीला ब्रेक. किमती वाढीची शेतकऱ्यांना आजही प्रतीक्षा. खरीप उत्पादनात भारी घट, बळीराजा झाला कंगाल, शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा. भविष्यातील तरतुदीचा प्रश्न कायम. दुर्लक्षामुळे कृषीच्या योजनांपासून शेतकरी आजही वंचित. बोंडअळी नियंत्रणाचे शेतकऱ्यांना धडे, परभणी जिल्ह्यात. मेहनत कमी अन उत्पन्न ठोक, जिल्ह्यात वाढवले ऊसाचे क्षेत्र, दमदार पावसाचा परिणाम. गोदा काठावरील शेतकऱ्यांची लगबग. प्रकल्प भरले, विहिरी तुडुंब, शेतकऱ्यांचा ऊस लागवडीवर भर. कळंब तालुक्यातील चित्र, रोपांची लागवड करण्याकडे कल. मतदान कार्ड नाही, टेन्शन नको, ही ओळखपत्रे दाखवा. 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य, मतदार यादीत नाव असणे मात्र आवश्यक. थंडीत वाढ होताच भाजीपाला महागला, लसूण 400 रुपये तर मिरची गेली 100 पार. लोणगाव बनले रताळ्याचे पिकाचे आगार, यंदा 90% शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल. सर्वत्र बहरली रताळ्याची शेती, अल्पभूधारक शेतकरीही घेत आहेत लाखोचे उत्पन्न. घंटा येथे कापसाला 7,500 रुपये भाव, CCI तर्फे कापूस खरेदीला सुरुवात. साहेब, ऐन रब्बीच्या काळामध्ये तरी वीज पुरवठा खंडित करू नका, पिकांसाठी वीज पुरवठा सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी. धावडा, वालसावंगी येथील मेथीची अकोला नागपूर पुणेकरांना गोडी, एक मेथीच्या जुडीला मिळतो 20 रुपयांचा भाव, बळीराजा सुकावला. सोयाबीन व हळदीची आवक कमी, दर काही केल्या वाढेनात. 1450 क्विंटल सोयाबीनची खरेदी. कपाशी, तूर अन वालाच्या शेंगा शेतात. गांजाचे पीक, 1 कोटी रुपयांच्या 500 किलो गांजाची 176 झाडे केली जप्त. 60% सोयाबीन शेतकऱ्यांची सोयाबीन विकले. आता हमीभावाचा काय फायदा शेतकऱ्यांना होणार? प्रचार तोफांचा आवाज, रविवारी बंद झाला, आता प्रशासन अलर्ट मोडवर. केंद्र अध्यक्षांनो, मतदान यंत्र जपून न्या, संपूर्ण जबाबदारी तुमच्यावरच. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला, वाहनावर दगडफेक. आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीवर घणाघात. शेतकऱ्यांचे पुन्हा चलो दिल्ली, 6 डिसेंबरला आगकूच. किमान आधारभूत किमतीत कायदेशीर हमीभावासह इतर प्रमुख मागण्या. शेतकरी 6 डिसेंबर रोजी पुन्हा दिल्लीकडे आगेकूच करणार.